शिवसेनेची दिल्लीमध्ये पत्रकार परिषद सुरू होते। राजाभाऊ वाजेंना आलेल्या ऑफर्स नाकारून ते ठाकरेंच्या सोबतच राहणार आहेत। ऑपरेशन टायगर गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून राबवलं जात असल्याची माहिती आहे। तर 14 एप्रिलला एक कमिटी येऊन गेल्याचा वाजेंच्या वडिलांचा दावा आहे। 50 कोटींसह 100 कोटींच्या विकास कामाची ऑफर देण्यात आल्याची माहिती त्यांच्या वडिलांनी दिली आहे। तर आपण माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी पवन येवले यांच्याकडनं। पवन, तुम्ही वाजे यांच्या वडिलांशी बातचीत केली, नेमकं काय म्हणाले ते? नक्कीच, खरं तर ऑपरेशन टायगर जे आहे ते गेल्या अनेक महिन्यांपासून राबवलं जात होतं। राजाभाऊ वाजे यांचे जे वडील आहेत प्रकाश वाजे यांच्यासोबत प्राथमिक चर्चा करत असताना त्यांच्याकडनं एक माहिती मिळालेली आहे की 14 एप्रिल रोजी एक ऑपरेशन टायगर संदर्भातली जी कमिटी आहे ती त्यांच्या निवासस्थानी आली होती, सिन्नर येथील निवासस्थानी आली होती आणि 50 कोटी रुपयांच्या ऑफरसह 100 कोटी रुपयांचे विकास कामं जे आहेत ती ऑफर जी आहे ती राजाभाऊ वाजे यांना दिलेली होती आणि या संपूर्ण ऑपरेशन टायगरमध्ये सामील होण्यासाठी त्यांना ती ऑफर जी आहे ती देण्यात आलेली होती। मात्र ही संपूर्ण ऑफर नाकारून राजाभाऊ वाजे असतील किंवा त्यांचे वडील असतील यांनी या कमिटीला नकार दिला आणि ठाकरेंसोबतच राहणार असल्याचं जे आहे ते स्पष्ट केलेलं आहे। दरम्यान आपण आता राजाभाऊ वाजे यांच्या निवासस्थानी आहोत। या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते देखील आता जमण्यास सुरुवात झालेली आहे। दैनंदिन जे त्यांचे कामकाज आहे ते आपल्याला या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। राजाभाऊ वाजे हे एकीकडे दिल्लीमध्ये आहेत तर दुसरीकडे त्यांच्या निवासस्थानी हे कार्यकर्ते त्यांचे समर्थक देखील जमलेले आहेत। त्यांचं दैनंदिन रुटीन जे आहे ते आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र जी 14 एप्रिल रोजी जी ऑपरेशन टायगर संदर्भातली जी एक कमिटी आहे ती सिन्नरमध्ये आली होती, राजाभाऊ वाजे यांच्या निवासस्थानी ती बैठक झालेली होती। या बैठकीमध्ये राजाभाऊ वाजे यांना ऑफर देखील देण्यात आलेल्या होत्या। 50 कोटी रुपयांची ही ऑफर होती। त्याचबरोबर मतदारसंघामध्ये 100 कोटी रुपयांचे विकास कामं करण्यासंदर्भात देखील ऑफर जी आहे ती देण्यात आलेली होती। मात्र ही संपूर्ण ऑफर जी आहे ती नाकारण्यात आलेली आहे। आम्हाला विरोधात राहण्यासाठी निवडून दिलं आहे, त्यामुळे आम्ही विरोधात राहू, अशा पद्धतीचं जे उत्तर आहे ते राजाभाऊ वाजे आणि त्यांचे वडील प्रकाश वाजे यांच्याकडनं या कमिटीला देण्यात आलं आणि त्यानंतर ही कमिटी इथून गेली। मात्र सध्या वाजे कुटुंबीय आणि राजाभाऊ वाजे यांची भूमिका आपल्याला ठाकरेंसोबतच राहणार असल्याची पाहायला मिळते। निखिला मॅडम जी, धन्यवाद पवन एकूणच माहितीबद्दल। तर ऑफर्स नाकारून राजाभाऊ वाजे हे ठाकरेंच्या सोबतच राहणार असा दावा त्यांच्या वडिलांनी केलेला आहे।